अहो आई, आत्ताच तर मी भाजी साफ करून ठेवली आहे. अगं भरपूर काड्या ठेवल्या ह्याला. ही संध्याकाळी नैवेद्याला लागते आपल्या इकडं. याची भाजी, ज्वारीच्या भाकरी, वरण भात हे करायचं असतं. त्या पुजायच्या असतात. दारातून परत घरात आणायचे असतात. लक्ष्मीच्या पावलाने काय काय बोलायचं असतं. काय बोलायचंय तुला माहित आहे का? माहितीये माहितीये. काय? अहो तुम्हीच तर नेहमी बोलता आई हा. की मटण खावा हाडाचं आणि भाजी खावी काडीची, म्हणून तर मी काड्या ठेवल्यात ना त्याला. बर, पण हे बघ ही लक्ष्मीला काय म्हणायचं असतं सांग बरं. लक्ष्मीला आली का आली का? लक्ष्मी आली की बाई. कुणाच्या पायी? पहिल्या प्रथम काय म्हणायचं? लेकरा बाळाच्या पायी. हो. नंतर म्हणायचं धन्याच्या पायी. नंतर म्हणायचं सुख समृद्धीच्या पायी. नंतर म्हणायचं ह्याच्या पायी, लेकरा धन्याच्या पायी आणि सुख समाधानाच्या पायी. असं 5 वेळा काय काय म्हणायचं असतं. आहे का माहिती चालेल तुम्हाला? चालेल, माहितीये ना. तर हे बघ ही भाजी नीट केलेली आहे. हिरवीगार मस्त मस्त बनवा. ज्वारीच्या भाकरी, त्यांची मनोभावे पूजा करा. तुम्हाला काय सुद्धा कमी पडायचं नाही. लक्ष्मी आहे तर सगळं आहे. आमच्या गावाला लक्ष्म्या म्हणतात, इकडं गौरी म्हणतात. ही फरक आहे. आणि एक बघा ह्याचं महत्व आहे. आजची भाजी खूपच चवीला छान लागते. कधी न लागणारी भाजी आजच्या निवदाची भाजी लय छान लागते बघा. कोणती डाळ टाकायची आहे? मुगाची थोडी टाकली ना, अशीच करायची. आम्ही कशा पण पद्धतीनं करतो.